भागवत गीता अध्याय 2 श्लोक 10. कधी असा अनुभव आला आहे का? तुम्ही पूर्णपणे गोंधळलेले असता आणि समोरचा माणूस तुमच्या परिस्थितीकडे शांतपणे पाहत असतो, जणू त्याला काहीतरी जास्त समजतंय. तमु वाच ऋषिकेशा प्रहसन्निव भरता सेनयोरुभयोर्मध्ये विषिदन्मिन्द वचा. या श्लोकात एक अत्यंत सूक्ष्म आणि अर्थपूर्ण क्षण आहे. अर्जुन रणांगणात खचलेला आहे, तो गोंधळलेला, दुःखी आणि निर्णय घेण्यास असमर्थ आहे. त्याने शस्त्र खाली ठेवला आहे आणि आता तो शांत बसला आहे. आणि त्या क्षणी श्रीकृष्ण त्याच्याकडे पाहून हलकस स्मित करतात आणि बोलायला सुरू करतात. हे स्मित उपहासाच नाही तर समजुतीची आहे. कृष्णाला अर्जुनाची समस्या दिसते, पण त्यांनी हेही माहीत आहे की अर्जुनाचं दुःख परिस्थितीत नाही तर त्याच्या विचारामध्ये आहे. म्हणून ते त्याला लगेच उपाय देत नाही, तर त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात करतात. जीवनातही आपण अनेकदा असाच अवस्थेत येतो, जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं आणि आपल्याला काही समजत नाही. त्या क्षणी आपल्याला फक्त सहानुभूती नको असते, तर स्पष्टता हवी असते. कृष्णाचं हे शांत स्मित आपल्याला शिकवतं की प्रत्येक समस्येचं उत्तर बाहेर नसतं, तर आपल्या दृष्टिकोनात असतं. आणि जेव्हा तो दृष्टिकोन बदलतो, तेव्हा आपली संपूर्ण परिस्थिती वेगळी दिसायला लागते. इथून पुढे गीतेचा खरा ज्ञानप्रवास सुरू होतो, जिथे प्रश्न युद्धाचा नाही तर विचारांचा आहे.